वेलकम ऑल ऑफ यू. आपल्या गणेश शिरसाट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन्स त्याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्याचं स्ट्रक्चर, पॅटर्न हे आपण आज डिस्कस करणार आहोत. प्रथमतः आपण ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशन्स म्हणजे ज्युडिशरीमध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट किंवा एक्झामिनेशन थ्रू डायरेक्ट रिक्रुटमेंट कोणत्या कोणत्या स्टेजला होती हे एकदा आपण पाहूयात आणि त्यानंतर आपण डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनच्या स्ट्रक्चर आणि पॅटर्नकडे येऊयात. ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशन्समध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट दोन स्टेजला होते. एक ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास अँड सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन. ही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आणि सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन्स थ्रू एक डायरेक्ट रिक्रुटमेंट होती. मग JMFCचा स्ट्रक्चर, त्याचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्यांचा पॅटर्न, त्याचे रेफरन्सेस हे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. आज आपण जे डिस्कस करणार आहोत तो डायरेक्ट रिक्रुटमेंट जी आणखी एक होते ती म्हणजे डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनची, महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनची, किंवा आपण त्याला DJ एक्झामिनेशन म्हणतो, DJची एक्झाम असं म्हणतो आपण. तर डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन्समध्ये जे काही व्हॅकन्सीज असतील तर त्या व्हॅकन्सीज दोन प्रकारे भरल्या जातात. एक बाय प्रमोशन्स आणि दुसरं बाय नॉमिनेशन्स. म्हणजे बाय नॉमिनेशन्स म्हणजे आपण त्याला बाय डायरेक्ट एक्झामिनेशन थ्रू एक्झामिनेशन्स आपण म्हणूयात. ज्या काही व्हॅकन्सीज आहेत त्यातले 65% व्हॅकन्सीज ह्या प्रमोशनने होतात फ्रॉम सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन कॅडर, आणि 10% ज्या व्हॅकन्सीज आहेत किंवा ज्या डिस्ट्रिक्ट जजच्या पोस्ट आहेत त्या लिमिटेड कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमधनं होतात फ्रॉम सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन. आणि ॲडव्होकेट्स, आपण जी डायरेक्ट रिक्रुटमेंट होते ॲडव्होकेट्सची, ते 25% व्हॅकन्सीज जे आहेत ते 25% बाय नॉमिनेशन फ्रॉम इलिजिबल पर्सन प्रॅक्टिसिंग ॲज अन ॲडव्होकेट. जे प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट आहेत त्यांच्या थ्रू डिस्ट्रिक्ट जजच्या 25% व्हॅकन्सीज ज्या आहेत त्या भरल्या जातात. आपण डिस्ट्रिक्ट जजच्या ॲडव्होकेट थ्रू किंवा एक्झामिनेशन थ्रू ज्या व्हॅकन्सी भरल्या जातात त्याचं काय पॅटर्न आहे, त्याचं काय स्ट्रक्चर आहे किंवा त्याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे हे आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये किंवा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. प्रथमतः आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करूयात. डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन डायरेक्ट DJची एक्झामिनेशन जर तुम्हाला द्यायची असेल तर त्याचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया की कॅन्डिडेट मस्ट बी अ सिटीजन ऑफ इंडिया फर्स्ट, सेकंड होल्डर ऑफ डिग्री इन लॉ, हे तर दोन मस्तच आहेत. पण तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्सपिरियन्स. द कॅन्डिडेट मस्ट बी practicing as an advocate in the High Court of Bombay or court subordinate thereto for not less than 7 years on the date of publication of advertisement. म्हणजे डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन्स करता एक महत्त्वाची जी कंडिशन्स किंवा जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो मिनिमम 7 वर्षे प्रॅक्टिस असली पाहिजे. ज्या दिवशी डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनची नोटिफिकेशन जाहिरात येते त्या जाहिरातीच्या दिवसापर्यंत तुमची 7 वर्ष ॲटलिस्ट प्रॅक्टिस असली पाहिजे. आणि त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा क्रायटेरिया जो आहे तो एज क्रायटेरिया. एज मस्ट, कॅन्डिडेट मस्ट हॅव अटेंड द एज ऑफ 35 इयर्स, म्हणजे 35 वर्ष मिनिमम कंप्लीट असले पाहिजे. 35 इयर्स मिनिमम एज कंप्लीट असलं पाहिजे आणि 7 इयर्स मिनिमम प्रॅक्टिस असली पाहिजे ॲज अन ॲडव्होकेट म्हणून. आणि मॅक्सिमम एज जे आहे तर 45 एज, जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता मॅक्सिमम एज 45 आहे आणि बॅकवर्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरता मॅक्सिमम एज जे आहे ते 48 इयर्स आहे. म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया करता दोन कंडिशन्स महत्त्वाच्या आहेत. एक, मिनिमम एज 35 असलं पाहिजे, मॅक्सिमम 45 ओपन कॅटेगरी करता आणि 48 रिझर्व कॅटेगरी करता, आणि मिनिमम 7 वर्ष प्रॅक्टिस कंप्लीट असली पाहिजे ॲज अन ॲडव्होकेट म्हणून. हे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन्स करता. मग एकदा आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिल्यानंतर एक्झामिनेशनचं स्ट्रक्चर काय, पॅटर्न काय आहे ते आपण पाहूयात, त्याकडे आपण जाऊयात. एक्झामिनेशन स्ट्रक्चर जे आहे तर ते 3 टायर स्ट्रक्चर आहे. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्स, रिटन एक्झामिनेशन त्याला आपण मेन्स एक्झामिनेशन म्हणूयात, आणि इंटरव्ह्यू, हे 3 टायर स्ट्रक्चर आहे. मग आता प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्सचं काय स्ट्रक्चर आहे, रिटन एक्झामिनेशनचं काय स्ट्रक्चर आहे किंवा इंटरव्ह्यू कशा प्रकारे होतात हे आपण पाहूयात.
प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्सचं जर आपण पाहिलं तर preliminary examinations preliminary written examinations for the purpose of shortlisting the candidate, the high court if necessary may hold preliminary written examinations. आता डिपेंड अपॉन द व्हॅकन्सीज, नंबर ऑफ व्हॅकन्सीज, किती ॲस्पिरंट्स आहेत त्या डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन्सला, त्यावरनं गरज असेल तर हायकोर्ट प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्स घेते आणि दरवर्षी जास्त ॲस्पिरंट्स असतात, त्यामध्ये काही शंका नाही, त्यामुळे हे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होतेच. आता हे प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचं स्ट्रक्चर काय, तर 200 मार्क्सला 200 मार्क्सला ही प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असते. 200 मार्क्स आहेत, ह्या 200 मार्क्सला प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे फॉर 200 मार्क्स अँड 100 क्वेश्चन्स असतात. म्हणजे 100 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होते, मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह, तो 100 क्वेश्चन्स असतात आणि ते 200 मार्क्सला असतात. म्हणजे 2 मार्क्स फॉर इच क्वेश्चन्स, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स आहेत. त्याकरता टाईम आपल्याला 2 तास असतो, 2 hours टाईम्स असतो आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते. म्हणजे एखाद्या प्रश्नाचं जर तुम्ही चुकीचं ॲन्सर मार्क केलं तर त्यात प्रत्येक चुकीच्या ॲन्सर करता 0.50 हे निगेटिव्ह मार्किंग आहे. 0.50 फॉर एव्हरी रॉंग क्वेश्चन, त्याला आपण 1/4 निगेटिव्ह मार्किंग असं म्हणतो. जर प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचा तुम्ही सिलेबस किंवा सब्जेक्ट जर म्हणत असाल तर डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन्स करता, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन करता असा फिक्स असा कोणताही सिलेबस नाही आहे. नो फिक्स सिलेबस ऑर सब्जेक्ट्स, नो स्पेसिफिक सिलेबस इज प्रोव्हाइडेड. नोटिफिकेशनमध्ये असा स्पेसिफिक असा सिलेबस हायकोर्ट प्रोव्हाइड करत नाही किंवा हायकोर्टच्या वेबसाईटवर पण डिस्ट्रिक्ट जजचा स्पेसिफिक असा सिलेबस मेन्शन केलेला नाही आहे. त्यामुळे पॅटर्न आणि स्ट्रक्चर जे आहे डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन्सचं बऱ्यापैकी व्हॅरी होत राहतं इयर टू इयर. मग आता शेवटी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे, 100 क्वेश्चन्स आहेत 200 मार्क्सला, आणि ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करत आहोत डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनचे तर आपल्यासमोर एक काही ना काही एक त्याचा स्ट्रॅटर्जी पाहिजे की सिलेबसच नाही तर कोणते विषय प्रिपेअर करायचे, कोणत्या विषयांना किती जास्त फोकस करायचा, कोणत्या विषयातले काही महत्त्वाचे टॉपिक करायचे, हे आपण थोडं पाहणार आहोत. आणि मग त्याकरता 2010पासनं अगदी 2020 लास्ट इयरपर्यंत ज्या काही प्रिलिमिनरी एक्झामिनेशन झाल्या त्या प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये किती सब्जेक्टवर क्वेश्चन्स आले आणि त्याच्यानुसार आपल्याला काही शॉर्टलिस्ट करता येतील का, की हे इम्पॉर्टंट सब्जेक्ट, हे कमी इम्पॉर्टंट, किंवा हे काही सब्जेक्ट्स डिटेलमध्ये अभ्यास करायचे, काही सब्जेक्टमधले फक्त इम्पॉर्टंट चॅप्टर कव्हर करायचे, तर ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्स करता एक आत्तापर्यंत जवळपास 51 सब्जेक्टवर प्रश्न विचारलेले आहेत प्रिलिम्समध्ये आत्तापर्यंत वेगवेगळ्या इयर्सला. 51 सब्जेक्टची तशी पाहिली तर लिस्ट होते. मग आता ते सब्जेक्ट्स कोणते आहेत ते आपण एकदा पाहूयात. आपण थोडं जर सब्जेक्ट डिव्हाइड करायचा प्रयत्न केला, क्रिमिनल लॉ, सिव्हिल लॉ एक्सेट्रा, तर क्रिमिनल लॉमध्ये इथे तुम्ही पाहू शकाल की इंडियन पिनल कोड आहे, IPC आहे, CRPC आहे, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट आहे, शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट आहे, पॉक्सो आहे, NDPS ॲक्ट आहे, फूड अडल्ट्रेशन ॲक्ट आहे, इलेक्ट्रिसिटी ॲक्ट आहे, ज्युएनाल जस्टिस ॲक्ट आहे. हे काही इम्पॉर्टंट सब्जेक्ट जे क्रिमिनल लॉमध्ये आपण थोडक्यात त्यांना कॅटेगराईज करूयात, त्यावर प्रश्न आलेले आहेत. सिव्हिल जर सब्जेक्ट पाहिले तर कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर आहे, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आहे, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट आहे, लिमिटेशन ॲक्ट आहे, इजमेंट ॲक्ट आहे, पार्टनरशिप ॲक्ट आहे, सेल ऑफ गुड्स ॲक्ट आहे, जनरल क्लॉजेस ॲक्ट आहे, कमर्शियल कोर्ट्स ॲक्ट आहे. त्यानंतर आणखी सिव्हिल आणि क्रिमिनल नंतर आणखी आपण जर कॅटेगराईज करायचं ठरवलं तर मॅरेज आणि डिवोर्स लॉज आहेत, त्याला आपण पर्सनल लॉज म्हणूयात, मॅरेज अँड डिवोर्स लॉज. मग मॅरेज अँड डिवोर्स लॉमध्ये हिंदूंविषयीचे सगळे मॅरेज अँड डिवोर्स लॉज, मग त्यामध्ये हिंदू मॅरेज ॲक्ट असेल, हिंदू सक्सेशन ॲक्ट असेल, हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट असेल, हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट असेल, तर हिंदू पर्सनल लॉज. त्यानंतर मुस्लिम पर्सनल लॉ आहे, मुस्लिम पर्सनल लॉवर काही वेळा प्रश्न आलेले आहेत. इंडियन सक्सेशन ॲक्ट आहे, स्पेशल मॅरेज ॲक्ट आहे, चाइल्ड मॅरेज ॲक्ट आणि फॅमिली कोर्ट ॲक्ट, जे आपण मॅरेज अँड डिवोर्स लॉज किंवा पर्सनल लॉज आहेत त्या सब्जेक्टवर पण प्रिलिम्सला बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर लँड लॉज मध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टवर बऱ्याच वेळा 1-2 प्रिलिम्सला प्रश्न विचारतात. त्यानंतर लँड ॲक्विजिशन ॲक्ट वर काही वेळा विचारलेले आहेत.
अगोदर काही वेळा लँड ॲक्विजिशन ॲक्टवर आहेत, मग तो रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ॲक्ट आहे. महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड त्यावरही काही वर्षी प्रिलियम्सला 1-2 मार्क्सवर प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर अदर लॉज जर आपण सब्जेक्टमध्ये पाहिले तर कोर्ट फीज, स्टॅम्प आणि रजिस्ट्रेशन. तर बॉम्बे कोर्ट फीज ॲक्ट आहे, बॉम्बे स्टॅम्प ॲक्ट आहे, द रजिस्ट्रेशन ॲक्ट ऑफ 1908 आहे, त्यावरही प्रिलियम्सला प्रश्न विचारलेले आहेत. अनकोडिफाईड जर लॉज पाहिले आपण, अनकोडिफाईड लॉज ज्यावर प्रिलियम्सला प्रश्न आलेले आहेत, तर लॉ ऑफ टॉर्ट्स आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ आहे, इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट आहे, ज्युरिस्प्रुडन्सवर प्रश्न आहेत, लोकपालवर पण प्रश्न प्रिलियम्सला विचारले गेलेले आहेत. अदर लॉज आहेत काही ज्यावर पण प्रिलियम्सला प्रश्न आहेत. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट आहे, मोटर व्हेकल ॲक्ट आहे, इन्व्हायरमेंटल लॉज आहे, द आर्बिट्रेशन अँड कन्सिलेशन ॲक्ट आहे, इन्शुरन्स आहे, इंडियन कंपनीज ॲक्ट आहे, इंडियन ट्रस्ट ॲक्ट आहे, कॉर्पोरेशन ॲक्ट आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर गेल्या 10 वर्षामध्ये डिस्ट्रिक्ट जज प्रिलिमिनरी एक्झामिनेशन करता जवळपास 51 सब्जेक्ट्सवर प्रश्न विचारलेले आहेत. आणि मग ज्यावेळेस आपण एक्झामिनेशनच्या तयारी करत असतो, डिस्ट्रिक्ट जजची आपण तयारी करत असतो, त्यावेळेस हे 51 सब्जेक्ट जर प्रिपेअर करायचं म्हटलं तर ते खूप व्हास्ट होऊन जातं. मग कुठेतरी आपल्याला कॅटेगरायझेशन करायला लागतं की हे काही सब्जेक्ट आहेत हे मी एकदम डिटेलमध्ये डीपमध्ये स्टडी करणार, आणि काही सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टचे बेसिक कन्सेप्ट समजून घेणार, त्या सब्जेक्टचे महत्त्वाचे जे चॅप्टर आहेत ते महत्त्वाचे चॅप्टर करणार. असं आपल्याला थोडं कुठेतरी कॅटेगरायझेशन करायला लागतं. आणि मग आता हे कसं शोधायचं? शेवटी डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनला सिलेबस नाही, म्हणजे कोणत्याही सब्जेक्टवर किती मार्काला ते प्रश्न विचारू शकतात प्रिलियम्सला. पण एक थोडं आपण जुनं क्वेश्चन्स पेपर ॲनालिसिस आणि प्रायोरिटी पाहून असं एक 25 सब्जेक्टची 24 ते 25 सब्जेक्ट इम्पॉर्टंट सब्जेक्टची एक लिस्ट पाहूयात की हे 24-25 सब्जेक्ट एकदम डिटेलमध्ये आपण अभ्यास केले पाहिजेत. जे हे 24-25 सब्जेक्ट जर आपण प्रिलियम्सला प्रिपेअर केले तर ॲप्रॉक्सिमेटली 80 to 90% क्वेश्चन्स कवर होतात, 80 ते 90 क्वेश्चन्स कवर होतात. आणि राहिलेले जे 25-26 सब्जेक्ट आहेत त्याच्यावर 10 ते 20% प्रश्न असतात, व्हॅरी होतात 10 ते 20पर्यंत. तर अशा 24-25 सब्जेक्टचे आपण लिस्ट पाहूयात. त्याला आपण लिस्ट ऑफ इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स म्हणूयात, जे इम्पॉर्टंट सब्जेक्ट डिस्ट्रिक्ट जज प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्स करता आपल्याला महत्त्वाचे आहेत, किंवा ते आपण प्रिलिमिनरी एक्झामिनेशन किंवा डिस्ट्रिक्ट जज प्रिलिमिनरी एक्झामिनेशनची तयारी करत असताना आपण ते डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके, ठीक. ही काही इम्पॉर्टंट सब्जेक्टची लिस्ट आहे आणि हा एक चार्ट आहे. हा एक मी ॲनालिसिसचा एक डायग्राम तुमच्यासमोर दिलेला आहे की कोणत्या वर्षी त्या विषयावर किती प्रश्न आले, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की कोणत्या विषयाला किती वेटेज द्यायचं. आता इथे एक 24 सब्जेक्टची लिस्ट आहे आणि प्रत्येक वर्षाचं ॲनालिसिस दिलेलं आहे. प्रत्येक वर्षाचं ॲनालिसिस आपण डिस्कस करत नाहीत. रिसेंट जे लास्ट इयरची जी एक्झाम झाली 2020-21ची त्याचं आपण थोडं ॲनालिसिस डिस्कस करूयात. मग हे 24 सब्जेक्ट्स कोणते आहेत? तर हे 24 सब्जेक्ट्समध्ये आपल्याला इंडियन पिनल कोड आहे, IPC आहे, त्यानंतर कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर आहे, CPC आहे, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर आहे. तर तुम्ही जर पाहिलं की IPC, CPC, CRPC प्रत्येक वर्षी जवळपास जास्त प्रश्न त्याच्यावर विचारलेले आहेत, ते आपण डिस्कस करूयात. त्यानंतर एव्हिडन्स ॲक्ट आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे, त्यानंतर लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे, पार्टनरशिप ॲक्ट आहे, सेल ऑफ गुड्स ॲक्ट आहे, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आहे, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट आहे, लिमिटेशन ॲक्ट आहे, हिंदू मॅरेज ॲक्ट आहे, हिंदू सक्सेशन ॲक्ट आहे. 2020चा जर विचार केला, 2020च्या जर डिस्ट्रिक्ट जज प्रिलिमिनरी एक्झामिनेशनच्या क्वेश्चन्स पेपरचं जर तुम्ही ॲनालिसिस केलं तर 2020 साली IPCवर 10 क्वेश्चन्स प्रिलिमिनरीला विचारलेले आहेत. 10 क्वेश्चन्स आणि 1 क्वेश्चन 2 मार्क्सला, म्हणजे 20 मार्क्स करता. सो IPC 10 मार्क्सला विचारला प्रिलिम्सला डिस्ट्रिक्ट जजच्या 2020च्या पेपरमध्ये. 20-21च्या पेपरचं ॲनालिसिस केलं तर CPCवर एक 20 क्वेश्चन्स आहेत, तुम्ही इथे पाहू शकता. कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 20 क्वेश्चन्स आहेत. CRPC जे आहे ते CRPCवर एक 24 क्वेश्चन्स आहेत लास्ट इयरच्या पेपरमध्ये. त्यानंतर इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे. इंडियन एव्हिडन्स ॲक्टवर पण एक 4 प्रश्न विचारलेले आहेत प्रिलिम्सला. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, लॉ ऑफ द लँड आपण म्हणतो, सुप्रीम अथॉरिटी कॉन्स्टिट्यूशन, 10 मार्क्सला कॉन्स्टिट्यूशन विचारलेलं आहे. लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट्सवर 1 मार्क्सला प्रश्न विचारलेला आहे, किंवा एक प्रश्न विचारलेला आहे तो 2 मार्क्स होतील.
त्यानंतर पार्टनरशिप ॲक्टवर 2 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. सेल ऑफ गुड्स ॲक्टवर लास्ट इयरचा जो प्रिलिमचा पेपर होता त्यामध्ये क्वेश्चन्स नव्हता. स्पेसिफिक रिलीफ ॲक्टवर 4 प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आहे, त्या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमध्ये 4 क्वेश्चन्स आहेत, त्यावर 4 क्वेश्चन्स आहेत. महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टवर लास्ट इयरला प्रश्न नव्हता. तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टवर 2014 डिसेंबरमध्ये एक्झाम झाली, 2015 आणि 2019 ह्या 3 वर्षीच प्रश्न आहे. बाकीच्या वर्षी रेंट कंट्रोल ॲक्टला प्रश्न नाही आहे. लिमिटेशन ॲक्ट जो आहे तो लिमिटेशन ॲक्टला 4 मार्क्सला त्याच्यावरही प्रश्न विचारलेला आहे लास्ट इयरच्या एक्झाममध्ये. हिंदू मॅरेज ॲक्टवर 6 क्वेश्चन्स होते. मार्क्स म्हणण्यापेक्षा तुम्ही क्वेश्चन्स असं कन्सिडर करा. 6 क्वेश्चन्स म्हणजे 12 मार्क्स. हिंदू सक्सेशन ॲक्ट जे आहे त्यावर 2 क्वेश्चन्स विचारलेले होते प्रिलिम्सला. त्यानंतर हे 14 सब्जेक्ट झाले. त्यानंतर हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्टवर 1 प्रश्न होता. हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्टवर 1 प्रश्न होता. मुस्लिम पर्सनल लॉवर 1 प्रश्न होता. हिंदू सक्सेशन ॲक्टवर लास्ट इयरला क्वेश्चन्स नव्हता. प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट DV ॲक्टवर लास्ट इयरला प्रश्न नव्हता. इजमेंट ॲक्टवरही लास्ट इयर प्रश्न होता. लॉ ऑफ टॉर्ट्सवर 3 प्रश्न होते. त्यानंतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट किंवा मोटर व्हेकल ॲक्ट याच्यावरही लास्ट इयरला काही जास्त प्रश्न नव्हते. जर तुम्ही हे 24 सब्जेक्ट्स पाहिले आणि ॲनालिसिस पाहिलं तर 2007, 8, 9 जर सोडलं त्यावेळेस थोडा पॅटर्न चेंज होता. तर 2010-11ला पहिल्यांदा जी एक्झाम 10-11ला जी डिस्ट्रिक्ट जज प्रिलिमिनरी एक्झामिनेशन झाली त्यावर 91 प्रश्न 100पैकी 91 प्रश्न ह्या 24 सब्जेक्ट्सवर विचारले. 2011-12च्या डिस्ट्रिक्ट जजच्या प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्समध्ये ह्या 24 सब्जेक्टवर 100पैकी 89 क्वेश्चन्स आउट ऑफ 100 89 क्वेश्चन्स 2011-12च्या एक्झाम्सला विचारले. 2012ला जी डिस्ट्रिक्ट जजची एक्झाम झाली होती त्या प्रिलिमिनरी एक्झामिनेशनला ह्या 24 विषयांवर 83 क्वेश्चन्स विचारले गेले. त्यानंतर जानेवारी 2014मध्ये जी प्रिलिम झाली डिस्ट्रिक्ट जजची त्यामध्ये ह्या 24 सब्जेक्टवर 98 क्वेश्चन्स विचारले गेले. डिसेंबर 2014मध्ये जी एक्झाम झाली त्या प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये या 24 सब्जेक्टवर 95 प्रश्न विचारले गेले. 2015ला ह्या 24 सब्जेक्टवर 76 प्रश्न होते. जे मी तुम्हाला हे म्हणतो की हे 24 सब्जेक्ट्स आपण जास्त डिटेलमध्ये प्रिपेअर करायचे आणि बाकीचेही सब्जेक्ट प्रिपेअर करायचे 51पैकी, ते असे सोडून द्यायचे नाही, स्किप करायचे नाही. याचं कारण असं आहे की 2015ला फक्त 76च प्रश्न होते आणि कुठेतरी आपण 80-90 क्वेश्चन्स आपले ॲटलिस्ट कव्हर झाले पाहिजेत असं आपलं प्रिपरेशन असलं पाहिजे सेफर साईड प्रिलिम्स क्लिअर होण्याकरता. 2019ला जर पाहिलं तर ॲप्रॉक्सिमेटली 95 ते 99 प्रश्न या 24 विषयांवर होते आणि 2020-21चं जर पाहिलं तर तुम्ही 97 आउट ऑफ 100 97 क्वेश्चन्स ह्या 24 सब्जेक्ट्सवर होते. म्हणजे ह्या 24 सब्जेक्ट्स तुम्ही डिस्ट्रिक्ट जज प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्सचं प्रिपरेशन करत असताना अतिशय व्यवस्थित तुमचं ह्या 24 सब्जेक्टचं प्रिपरेशन्स पाहिजे. आणि बाकीचे जे सब्जेक्ट्स आहेत आपण जे अगोदर 51 सब्जेक्टची लिस्ट पाहिली त्याच्यातले बाकीचे जे सब्जेक्ट आहेत 26-27 तेही आपले प्रिपेअर पाहिजेत. पण त्याच्यातले बेसिक कन्सेप्ट इम्पॉर्टंट चॅप्टर्स बेसिक कन्सेप्ट तर सगळ्याच कायद्याचे क्लिअर पाहिजेत पण इम्पॉर्टंट चॅप्टर्स पण त्याच्यातले आपण केले पाहिजेत. असं नाही आहे की डिस्ट्रिक्ट जज प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करत असताना एवढेच फक्त सब्जेक्ट प्रिपेअर करायचे आणि बाकीचे इग्नोर करायचे असं नाही आहे. डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन हे हायकोर्ट कंडक्ट करतं. स्पेसिफिक सिलेबस नाही आणि स्पेसिफिक स्ट्रक्चर पण किंवा पॅटर्न पण नसतं. हे सब्जेक्ट वाईज वेटेज ते केव्हाही चेंज करू शकतात. फक्त एक आपल्याला कुठेतरी अभ्यास सुरू करताना एक दिशा पाहिजे, आपल्याला एक प्रायोरिटी पाहिजे की हे अगोदर कव्हर करूयात, हे विषय नंतर कव्हर करूयात. याकरता हे तुम्हाला मी ॲनालिसिस करून देत आहे. हे झालं इम्पॉर्टंट सब्जेक्टची लिस्ट प्रिलियम्सची. मग एकदा का प्रिलियम्सचा पल्ला आपण गाठला किंवा प्रिलियम्स आपण क्लिअर झालो तर दुसरी स्टेज येते ती म्हणजे मेन एक्झामिनेशन्स रिटन एक्झामिनेशन. आता रिटन एक्झामिनेशन देअर शॅल बी 2 पेपर्स कॅरिंग 100 मार्क्स इच. 2 पेपर्स आहेत. 100 मार्क्सला एक पेपर फर्स्ट सिव्हिल आणि पेपर सेकंड क्रिमिनल असं आपण त्याचं डिव्हिजन करूयात. पेपर फर्स्ट जो आहे तो सिव्हिल 100 मार्क्स करता. तर लास्ट इयरचा जो हायकोर्टने त्यांच्या वेबसाईटवर मेन्सचा पेपरचं जे
स्ट्रक्चर होतं. हायकोर्ट प्रिलियम झाल्यानंतर मेन्सच्या पेपरचं स्ट्रक्चर कसं असेल हे बऱ्यापैकी पब्लिश करत राहतं. तर ते आपण पाहूयात. आणि ह्या स्ट्रक्चरमध्ये लास्ट इयर मेन्सला डिस्ट्रिक्ट जज मेन्स एक्झामिनेशनला क्वेश्चन्स होते. तर सिव्हिल पेपर 100 मार्क्स, टोटल 5 क्वेश्चन्स असतात. त्यातला पहिला क्वेश्चन जो आहे तो जजमेंट रायटिंगचा असतो. जजमेंट रायटिंग हा सिव्हिल जजमेंट रायटिंग आणि हा 30 मार्क्सला असतो. सो फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो जजमेंट रायटिंग 30 मार्क्स. सेकंड क्वेश्चन जो आहे तो राईट अ डिटेल नोट ऑन अबाउट 400 वर्ड्स ऑन लीगल टॉपिक. आता हे थोडक्यात एसे टाईप असतं की एखाद्या लीगल टॉपिकवर डिटेल नोट लिहायची. डिटेल नोट ऑन लीगल टॉपिक हे 20 मार्क्सला असतं. म्हणजे फर्स्ट क्वेश्चन जजमेंट रायटिंग 30 मार्क्स, सेकंड एसे म्हणूयात आपण कन्व्हिनियन्स करता 20 मार्क्स 50. थर्ड क्वेश्चन जो आहे सिव्हिल पेपरमध्ये, द थर्ड क्वेश्चन्स कॅन्डिडेट विल हॅव टू आन्सर 2 लॉंग क्वेश्चन्स ऑफ 10 मार्क्स इच. म्हणजे 2 लॉंग क्वेश्चन्स असतात आणि 10 मार्क्सला एक लॉंग क्वेश्चन्स, म्हणजे टोटल 20 मार्क्स. थर्ड क्वेश्चन 20 मार्क्स. फोर्थ क्वेश्चन जो आहे, फोर्थ क्वेश्चन नंबर 4, कॅन्डिडेट हॅव टू डिस्टिंग्विश बिटवीन. द चौथा क्वेश्चन जो आहे तो डिस्टिंग्विश बिटवीनचा असतो आणि कोणत्याही 2 लीगल डेफिनेशन्स किंवा कन्सेप्ट जे आहेत त्यामध्ये डिफरन्स विचारला जातो आणि एक डिफरन्स 10 मार्क्सला आणि क्वेश्चन नंबर 4 पण 20 मार्क्सचा असतो. सो हे झाले 90. आणि क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो शॉर्ट नोट्सचा असतो. 2 शॉर्ट नोट्स लिहायचे असतात, 2 शॉर्ट नोट्स 5 मार्क्स इच, म्हणजे 10. असा 100 मार्क्सचा सिव्हिलचा पेपर असतो. ओके, पेपर 1 सिव्हिल मेन एक्झामिनेशन्स करता. त्यानंतर पेपर 2 क्रिमिनल. पेपर 2 क्रिमिनल लॉ, त्यामध्ये पॅटर्न बाय अँड लार्ज सेमच आहे. 5 क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो जजमेंट रायटिंगचा आहे. आता हे जे मेन्सचा पॅटर्न आहे तो चेंज होतो, व्हॅरी होत राहतो. हे पुन्हा एकदा लक्षात घ्या. हायकोर्ट प्रिलिम्स नंतर ते पॅटर्न आपल्या वेबसाईटवर पब्लिश करतं, त्यामुळे हे चेंजेस होत राहतात. आपण करंट पॅटर्ननुसार जाऊयात. सो पुन्हा एकदा क्वेश्चन नंबर 1 क्रिमिनल लॉमध्ये जजमेंट रायटिंग, क्रिमिनल जजमेंट आपण त्याला म्हणूयात 30 मार्क्स, तो 30 मार्क्सचा असतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो आहे त्यामध्ये कॅन्डिडेट शॅल आन्सर 2 क्वेश्चन्स कॅरिंग 10 मार्क्स इच ऑन इलस्ट्रेशन अँड एक्सप्लेनेशन्स. क्रिमिनल पेपरमध्ये किंवा IPCमध्ये बऱ्याच सेक्शन्स खाली एक्सप्लेनेशन आहेत, इलस्ट्रेशन्स आहेत. तर त्या इलस्ट्रेशन आणि एक्सप्लेनेशनवर 1-2 फुल क्वेश्चन्स येतात. 10 मार्क्सला एक क्वेश्चन्स असतो. असा हा सेकंड क्वेश्चन आहे 20 मार्क्सचा. थर्ड क्वेश्चन जो आहे तोही लॉंग क्वेश्चन असतो क्रिमिनल पेपरमध्ये, 2 लॉंग क्वेश्चन्स ऑफ 10 मार्क्स इच. 2 लॉंग क्वेश्चन्स ऑफ 10 मार्क्स इच, म्हणजे हे 70 झाले. फोर्थ क्वेश्चन जे आहे क्वेश्चन नंबर 4 तो क्रिमिनल पेपरवरचा, क्रिमिनल सब्जेक्टवरचा डिस्टिंग्विश बिटवीन असतं. 2 डिस्टिंग्विश बिटवीन असतात एखाद्या लिगल डेफिनेशन्स किंवा कन्सेप्टवर. टोटल कॅरिंग 20 मार्क्स 10 मार्क्स इच. म्हणजे क्वेश्चन नंबर 4 मध्ये 2 डिफरन्स लिहायचे आहेत तुम्हाला आणि 10 मार्क्सला एक डिफरन्स. आणि क्वेश्चन नंबर 5 पुन्हा एकदा शॉर्ट नोट्स आहे, 2 शॉर्ट नोट्स आहेत, 5 मार्काला एक शॉर्ट नोट्स. म्हणजे सिव्हिल आणि क्रिमिनलचा बाय अँड लार्ज मेन्सचा जो पॅटर्न आहे तो सेम आहे. 5-5 प्रश्न, जजमेंट रायटिंग आहे तो पेपर फर्स्टमध्ये, एसे आहे, लीगल टॉपिक आहे तो इकडे नाही. डिफरन्स आहेत, शॉर्ट नोट्स आहेत, फुल क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. क्रिमिनल पेपरमध्ये फुल क्वेश्चन्स जे आहेत 20 मार्काला एक ॲडिशनल आहे आणि सिव्हिल पेपरमध्ये तिथं लीगल टॉपिकवर डिटेल नोट आहे. एवढाच दोघांच्या पॅटर्नमध्ये फरक. त्यानंतर तुम्ही मेन्स क्लिअर झाल्यानंतर इंटरव्ह्यू आहे. पण जर तुम्ही मेन्सचा पण जर पाहिलं तर असा मेन्सचा पण असा स्पेसिफिक सिलेबस प्रोव्हाइड केला जात नाही. आत्ता आपण जो पॅटर्न पाहिला मेन्सचा त्याच्यामध्ये फक्त प्रश्न कसे येतील असं दिलं होतं, पण प्रश्न कोणत्या विषयावर येतील वगैरे असं तर काही नसतं. मग आता सिलेबस किंवा कोणतेही एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट पाहायला पाहिजेत. पुन्हा एकदा डिस्ट्रिक्ट जज मेन्स क्वेश्चन्स पेपरचं जर ॲनालिसिस केलं तर एक 15 ते 20 सब्जेक्ट्स आपल्याला भेटतात किंवा सापडतात की ज्यावर फ्रिक्वेंटली क्वेश्चन्स मेन्सला विचारलेले आहेत. तर ते एक आपण लिस्ट पाहूयात. लिस्ट ऑफ
इम्पॉर्टंट सब्जेक्ट म्हणूयात आपण, आणि मेन्स करता अगोदरची जी आपण पाहिली ती प्रिलिम्स करता. मेन्स करता मग IPCवर प्रश्न आलेला आहे, CPCवर आहे, CRPCवर आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आहे, इजमेंट ॲक्ट आहे, हिंदू सक्सेशन आहे, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे ॲक्ट आहे, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट आहे, ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स आहे, इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट आहे, हिंदू मॅरेज ॲक्ट आहे, लॉ ऑफ टॉर्ट्स आहे, पार्टनरशिप ॲक्ट आहे, मोटर व्हेकल ॲक्ट आहे, NDPS ॲक्ट आहे, ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे, डोमेस्टिक ॲक्ट आहे. असे काही 19-20 सब्जेक्ट आहेत ज्या सब्जेक्ट्सवर फ्रिक्वेंटली किंवा बऱ्याच वेळा मेन्सला प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे हे 19-20 सब्जेक्ट्स केल्यानंतर बऱ्यापैकी मेन्सचा पेपर कव्हर होतो. ठीक आहे, हा झाला मेन्सचा पॅटर्न किंवा स्ट्रक्चर. आणि त्यानंतर इंटरव्ह्यू आहे. तर इंटरव्ह्यू हा हायकोर्ट कंडक्ट करतं. इंटरव्ह्यू इज कंडक्टेड बाय द हायकोर्ट. हा झाला आपला डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन, महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन्स, त्याचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया, स्ट्रक्चर आणि पॅटर्न. पुन्हा एकदा समअप करत असताना सांगतो, डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन्स करता तुमची मिनिमम 7 वर्ष प्रॅक्टिस कंप्लीट असली पाहिजे आणि मिनिमम एज 35 कंप्लीट असली पाहिजे. म्हणजे 35 वर्ष एज कंप्लीट आणि 7 वर्ष प्रॅक्टिस जर झालेली असेल तर तुम्ही डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन्सला इलिजिबल आहात. आणि मॅक्सिमम एज 45 आहे ओपन कॅटेगरी, ओपन स्टुडंट्स करता, आणि रिझर्व कॅटेगरी स्टुडंट करता 48 आहे. हायकोर्टचं एक्झाम कंडक्ट करतं. एक्झामिनेशन 3 टायर स्ट्रक्चर आहे, प्रिलियम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. प्रिलियम्स ही ऑब्जेक्टिव्ह टाईप असते, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, MCQ आपण म्हणतो. 100 क्वेश्चन्स असतात, 2 मार्क्सला 1 क्वेश्चन्स, म्हणजे 200 मार्क्सचा पेपर असतो आणि 2 तास 2 आवर्स टाईम असतो. मेन्सला 2 पेपर आहेत, एक सिव्हिल आणि एक क्रिमिनल, 100 मार्क्सला दोन्ही पण पेपर आहेत. आणि इंटरव्ह्यू. हे झालं आपलं महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन्सचं स्ट्रक्चर, त्याचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि पॅटर्न. अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला यूजफुल होईल किंवा डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करत असताना हा व्हिडिओ तुम्हाला हेल्प करेल. पुन्हा आपण आपल्या या गणेश शिरसाट या यूट्यूब चॅनलवर एक नवीन एक्झाम किंवा एखादा नवीन टॉपिक घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत थँक्यू आणि तुम्हाला सगळ्यांना डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनच्या प्रिपरेशन करता खूप खूप शुभेच्छा. बेस्ट लक. थँक्यू ऑल ऑफ यू.